नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की कढीपत्ता। कढीपत्ता हा आपल्या स्वयंपाकघरात असतो किंवा आपण भाजीमध्ये कढीपत्त्याचे पानं हे टाकतो। पण मित्रांनो, हेच कढीपत्त्याचे पानं आपल्या शरीरासाठी बहुगुणी असे याचे फायदे आहेत। तर मित्रांनो, कढीपत्ता हा भारतीय स्वयंपाकघरात एक महत्त्वाचा घटक आहे। फोडणीमध्ये त्याचा वापर केल्याने पदार्थाला एक वेगळीच सुगंध आणि चव मिळते। पण मात्र अनेक जण जेवताना कढीपत्त्याचे पानं बाजूला काढून टाकतात, पण प्रत्यक्षात ही छोटीशी हिरवी पाने अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात। कढीपत्त्यात जीवनसत्व ए, बी, सी, ई, लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटीॲसिड्स भरपूर प्रमाणात आढळतात। त्यामुळे त्याच्या नियमित आहारात समावेश केल्यास शरीराला अनेक प्रकारे देखील फायदा होऊ शकतो। पण मित्रांनो, कढीपत्ता पचनसंस्थेसाठी विशेषतः उपयुक्त मानला जातो। जेवण जे की नीट पचनास मदत होणे किंवा पोटातील जडपणा कमी होणे आणि पोट फुगण्यासारख्या तक्रारी कमी होण्यासाठी तो फायदेशीर ठरू शकतो। यातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास देखील मदत मिळते। तसंच कढीपत्त्यातील अँटीॲसिड्स शरीरातील पेशींना हानिकारक मुक्त जसं की रेडिकल्सपासून संरक्षण देण्यास देखील काम करतात। त्यामुळे एकूणच आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रण ठेवण्यासही कढीपत्ता हा उपयुक्त मानला जातो। काही संशोधनामध्ये यातील विशिष्ट वनस्पतीच्या घटक शरीराला ग्लुकोजच्या चयापचयावर सकारात्मक परिणाम करू शकतात असं देखील आढळून आलं आहे। याशिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी कढीपत्ता फायदेशीर ठरू शकतो, जसं की कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत झाल्यास जसं की हृदयविकाराचा धोका कमी करण्यास हातभार देखील लागू शकतो। मित्रांनो, कढीपत्ताचा फायदा फक्त अंतर्गत आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तर केस आणि त्वचेसाठीही तो उपयुक्त मानला जातो। कढीपत्त्यातील पोषक घटक केसांना पोषण देतात आणि केसांचं आरोग्य टिकून ठेवण्यास मदत करतात। म्हणूनच अनेक घरगुती तेलामध्ये कढीपत्त्याचा वापर केला जातो। यातील अँटीॲसिड जसं की त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतात। कढीपत्ता आहारात समाविष्ट करण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत, जसं की पोहा, उपमा, भाजी, आमटी, सांबर, डाळ किंवा खिचडी यासारख्या पदार्थाच्या फोडणीत त्याचा वापर करता येतो। मित्रांनो, कढीपत्त्याची चटणी करून खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा देखील मिळू शकतो। यात जसं की किंवा विविध ताक, जहाज किंवा विविध पेयामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालता येतो। काही जण कढीपत्ता वाळून त्याची पावडर तयार करतात आणि ती भात, डाळ किंवा भाज्यावर भुरभरतात। सकाळी काही ताजी पाने चावून खाण्याची सवय अनेक जणांना असते। कढीपत्त्याची चटणी करता येते, चवीला मस्त लागते। कढीपत्त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळण्याचे असतील तर तो फक्त फोडणीपुरता मर्यादित ठेवू नये। त्याचे पानं प्रत्यक्ष खाल्ल्यास त्यातील पोषक घटक शरीराला अधिक प्रमाण देखील मिळू शकतात। रोजच्या आहारात सहजपणे समाविष्ट करता येणारा कढीपत्ता हा चव, सुगंध आणि आरोग्याचा याचा उत्तम देखील संगम आहे। यामुळे या साध्या आणि गुणकारी पानाकडे दुर्लक्ष न करता त्याचा नियमित आहारात समावेश करणे देखील फायदेशीर ठरू शकतं। तर मित्रांनो, ही होती कढीपत्त्याच्या पाण्यासंदर्भातली एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।